Good morning to everybody. Start your videos and see the screen. Take your notebooks and pens in your hand. Whatever running points are there, note down it. Before this, we have learned about the three tense: simple present tense, present continuous tense, and present perfect tense. Today, we are going to see about the present perfect continuous tense. Before start any action or any activity, we say simple present tense sentence. When the process is going on, then present continuous tense. When the process is completed, activity is completed, then the present perfect tense. But the fourth step, that is which is completed, but till now it is in the process, that is present perfect continuous tense. शेवटच्या क्षणावरती आहे आणि त्यानंतर ती प्रोसेस पूर्ण होणार आहे किंवा ती घटना ती कृती पूर्ण होणार आहे, अशा तऱ्हेचे वाक्य जेव्हा दाखवायचे असतात तेव्हा त्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आफ्टर दॅट द प्रोसेस विल बी एंड, बट टिल इट इज कंटिन्यू. Perfection and continuous both are there. That's why it's a perfect continuous tense. त्या प्रोसेस नंतर ते संपणार आहे, पण संपलं म्हणावं तर चालू आहे, म्हणून त्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हटलं जातं. आता ते प्रेझेंट सिच्युएशन मध्ये आहे म्हणून त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. Now see the next. What is the sentence here? The sentence pattern in the Marathi is same, like a continuous tense. Present continuous tense मध्ये जे वाक्य होते त्याच पद्धतीचे वाक्य परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्येही येतात मराठीमध्ये, पण इंग्रजीमध्ये मात्र तसे येत नाहीत, त्याच पॅटर्न मध्ये येत नाही. मी जात आहे हा कंटिन्युअस टेन्स मध्येही आलेला वाक्य होता, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्येही तोच आलेला आहे, मी जात आहे. पण तिथं आय एम गोइंग होतो, या ठिकाणी आय हॅव बीन गोइंग. परफेक्ट टेन्स मध्ये जे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं होतं हॅव, त्याच्या पुढे बिन वापरतात जे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठी, आणि पुढे आयएनजी रो. एस प्लस हॅव प्लस बिन प्लस आयएनजी. मग कुठलाही क्रियापद वापर. आय हॅव बीन गोइंग, तिथं काय आलं होतं आय एम गोइंग, पण मराठीत सेम होतं, मी जात आहे मी जात आहे. देयर वॉज द प्रोसेस इज इन द कंटिन्यू बट नॉट एंडेड, but here is the process is in the continue, but after that it is ended. That's why it's I have been going. दोन वाक्यात इंग्रजीतल्या पॅटर्न मध्ये लक्षात ठेवा, मराठीचा पॅटर्न तुम्हाला एकसारखा दिसतोय. मी जात आहे, पण इंग्रजीचा पॅटर्न वेगळा आहे. तिथं आय एम गोइंग होतं, तिथं आय हॅव बीन गोइंग आहे. हा फरक आहे, कारण तिथं प्रोसेस चालूच आहे म्हणून तिथं आय एम गोइंग आहे. इथं प्रोसेस चालू आहे पण याच्यानंतर बंदच आहे लगे, ही ऍट द लास्ट मोमेंट आहे, म्हणून याला आपण आय हॅव बीन गोइंग असं म्हणतो. परफेक्ट अँड कंटिन्युअस बोथ आर देअर. पॅटर्न लक्षात घ्या. मी लिहित आहे, आय हॅव बीन रायटिंग. मी वाचत आहे, आय हॅव बीन रीडिंग. मी खेळत आहे, आय हॅव बीन प्लेइंग. मी खात आहे, आय हॅव बीन इटिंग. हा पॅटर्न लक्षात ठेव. मराठीतला पॅटर्न एकसारखाच होता, पण इंग्रजीचा पॅटर्न मात्र हा वेगळा, तो आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण काही उदाहरण पाहू. प्रिपेअर अ सेंटेन्स फ्रॉम द गिवन वर्ब. Raise your hand. Who want to prepare?
ओके सुमित. I have been running. Yes, exactly. Siddharth, second one. I have been asking. I have been asking. Good. Indrayani. I have been giving. मी येत आहे. Okay. Aryan. I have been saying. मराठी सांगता येईल. तर मी म्हणत आहे. Next. Samarth. I see, sir. I have been sleeping. Yes, yes. मी झोपत आहे. ओके. म्हणजे आयडिया लक्षात आली का तुमच्या? हो सर. क्रिया चालू आहे पण इथं काय परफेक्ट टेन्स मध्ये जे सहाय्यकारी क्रियापद येतं ते हॅव येतं आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये त्याच्या पुढे बीन वापरलं जातं. आणि जिथं जिथं कंटिन्युअस टेन्स येतं तिथं तिथं क्रियापदाचं आयएनजी रूप येतं. हे कधीही लक्षात ठेवायचं आहे. ओके. एक मनाने सांगा. राशी. I have been swimming. Yes. Exactly. I have been dancing. अनुश्री सांगते का? I have been dancing. I have been dancing. I have been working. I have been dancing. I have been painting. मी रंगवत आहे. गुड. सतीश. I have been jumping. मी उडी मारत आहे. Yes. श्रेया. I have been dancing. वापरलेला नाचत आहे. दुसरं वापरायचं. Yes. I have been laughing. मी हसत आहे. ओके. म्हणजे हे आय 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 पासूनचे वाक्यरचना होती. आता आपण वी पासूनची वाक्यरचना पाहू. मी जात आहे त्यापेक्षा आम्ही जात आहोत. आता हा वाक्यरचना कशी होईल? We have been going. ही वाक्यरचना कशी होईल? We have been going. हा पॅटर्न लक्षात घ्या आणि या पॅटर्न नुसार सांगा. आम्ही लिहित आहोत. We have been reading. We have been Writing. लिहित साठी काय We have writing, sir. We have been writing. We have been writing. रायटिंग. We have been writing. नेक्स्ट. अभिनव. दुसऱ्यांनी बोलायचं नाही, फक्त रेज हँड करून ठेवायचं. We have been reading. वाचत आहे. यस. आम्ही वाचत आहोत. वी हॅव बीन रीडिंग. रोहिणी कसबे. आम्ही खेळत आहोत. We have been playing. यस एक्झॅक्टली. यशराज, can you say? We have been eating. Yes. Swim. Indrayani. Swim. We have been swim. आम्ही पोहोचलो. Okay. Sindhu, second one. We have been crying. आम्ही रडत आहोत. Okay. Tanmay.
We have been drinking. आम्ही पाणी पित आहोत. वी कर वी उच्चार वी म्हणत जाऊ नको. सिंग. नेक्स्ट श्रीनिवास. We have been singing. आम्ही गात आहोत. ओके. नेक्स्ट विवेक. कटला. अच्छा राशी. We have studied. आम्ही we have studying. आम्ही लिहित आहोत. मध्ये आम्ही- बिन गेलं की बेटा. वी हॅव बीन स्टडिंग. यू वॉन्ट टू से इन द बिन. We have studying, not we have been studying. Okay. Yes, sir. मनाने सांगता कोणी. हो सर मी सांगू. प्राची. We have been running. We have been listening. आम्ही ऐकत आहोत. प्राची कोण आहे? नाव घेतलं त्यांनी सांगायचं. उगं डिस्टर्ब करू नका. मध्ये मध्ये दुसरं बोलायला लावू नका. एक्स्ट्रा वेळ वाचवा. We have been climbing. आम्ही चढत आहोत. यस एक्झॅक्ट. आर्यन. We have been falling. आम्ही पडत आहोत. ओके ठीक आहे. We have been talking. आम्ही बोलत आहोत. एक्झॅक्ट. विवेक. टेक एनी वन एक्झाम्पल अँड से. कुठे आहे विवेक? जॉईन झालं नाही. अनुश्री. We have been talking. आम्ही बोलत आहोत. सर मी सांगू आता. हा यस. We have been अभिनव. We have been dancing. आम्ही नाचत आहोत. ओके. Can I say? यस रोहिणी. We have been singing. आम्ही गात आहोत. Okay. Now see the next one. I and we after the second person singular number you, that is तू जात आहेस. Here also you have been going. Been going. Have been going. हा. तू जात आहेस. तू लिहित आहेस. You have been writing. You have been writing. अन्वी. You have been बाकीच्यांनी बोलू नका. आपले अनम्यूट करा माईक. अन्वी. What is the sentence here? सर एक मिनिट. मी सगळ्यांना म्यूट ऑल करतोय. तुमचं माईक चालू करा सर. तन्वी. Yes sir. तू लिहित आहेस. हा यस. You have been writing. Yes. You have been writing. Next. तू वाचत आहेस. You have been reading.
Who told? कोणी सांगितलं? तर मी रोहिणी सिंधुराज. रोहिणी, वाचू सर? आपल्याला चान्स दिल्यानंतरच वाचायचं आहे, मधीच मी करायचं नाही. फक्त रेज हँड करायचंय. वारंवार सूचना सांगितल्या. इंद्रायणी, तू खेळत आहेस. यू हॅव बीन प्लेइंग. yes, exact. Next. तन्मय, हा तन्मय, तू चालत आहेस. यू हॅव बीन वॉकिंग. ओके. त्यानंतर गार्गी. तू उत्तर देत आहेस. यू हॅव बीन आन्सरिंग. yes, exactly. नेक्स्ट मल्हार भागवत. तू बोलत आहेस. यू हॅव बीन टॉकिंग. गुड. ओके. जयदेव. तू Yes, Jaydev, are you बघत there? आहेस. यू हॅव बीन सीइंग. ओके, व्हेरी गुड. महेश, तुझा व्हिडिओ कस काय बंद? अनुश्री, कॅन यू? यू हॅव बीन सी. तू बघत आहेस. यू हॅव बीन. काय पुढे? लास्ट वर्ड See. इज सी. सीइंग. ओके, यस. अभिनव. यू हॅव बीन टेकिंग. तू घेत आहेस. Yes. Next, sir. Okay. Now second person, but plural form. That is तूच्या ऐवजी आता तुम्ही. You. Sentence pattern is same. Nothing is different. But in the Marathi there is a difference. तूच्या ऐवजी तुम्ही. You have been going. तुम्ही जात आहात. तुम्ही लिहितात. You have been writing. तुम्ही वाचत आहात. You have been reading. तुम्ही खेळत आहात. You have been playing. तुम्ही खातात. You have been eating. पॅटर्न काही बदललेला नाही. फक्त तुम्ही आलेलं आहे. मागचीच वाक्य रचना पुढच्या ह्याच्यामध्ये आहे. लक्षात येतं? आता तुम्ही वाक्य तयार करा. रात्री प्रयत्न कर. Unmute yourself. Yeah. You have making. You have Making. been कुठे गेलं बरं? You पॅटर्न have. लक्षात ठेवा. पॅटर्न नुसार चला बेटा. You have been making. तू शिजवत आहेस. आहात.
तुम्ही शिजवत आहात. बनवत आहेस. बनवत आहात. ओके. देन रोहिणी तुझा हँडरेज नाहीये. रोहिणी जाधव Okay. हँडरेज केला तर मला फक्त तुम्हाला लवकर संधी देता येईल. ज्यांचे हँडरेज आहेत त्यांना संधी मिळेल. रोहिणी देवगुंडे नाहीये. रोहिणी कसबे, यशराज. Yes, sir. हा यस. You have been baking. तुम्ही शिजवत हा. आहात. बेकिंगचं शिजवणी होईल का? काल झाला तो शब्द बेकिंग पासून बेकरीचा. रोहिणी काय होईल बरं? महेश. महेश. कट करतो याचा अर्थ येत नाही. मल्हार. समोर तुमच्या मेसेज येतो, लागलीच तिथं क्लिक करायचं मेसेज आल्यानंतरच. जयदेव अनम्यूट सेल्फ. यस, चॅट मध्ये सुद्धा येत आहेत. व्हेरी गुड रोहिणी. रोहिणी देवगुंडे आन्सर दिस क्वेश्चन. ठीक आहे. वृंदावनी, can you say? Yes, sir. You have been fighting. तुम्ही भांडत आहात. Okay. रोहिणी जाधव नेक्स्ट. You have been smelling. तुम्ही सुगंध घेत आहात. Okay. Do Vivek participate? You are being doing. म्हणजे काय? मराठीत तू करत आहेस. तुम्ही आहेत. तुम्ही करत आहेत. करत आहात. ओके. मनाने सांगा एखादा. प्राची. You have been swimming. तुम्ही पोहत आहात. ओके. आर्यन. तर माझं राहिलंय. You have been crying. तुम्ही रडत आहात. You have been jumping. तुम्ही उड्या मारत आहात. ओके ओके ओके. सर मी सांगू. हा. You have been drinking. तुम्ही पित आहात. ओके. सर मी सांगू. तुमच्या लक्षात आलं. आपण आता पुढचा पॅटर्न घेऊ. थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. ही, शी, इट. म्हणजे मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर शी, आणि वस्तू असेल तर इट. एक वचनीसाठी. तो जात आहे. आता यासाठी काय करायचं? He has been going. He has been going. आता इथला जो क्रियापद होता परफेक्ट टेन्स मध्ये तो हॅज होता, सहाय्यकारी क्रियापद. आता तोच इथं आहे. बाकी सगळ्या ठिकाणी हॅव होतं, आपण हॅव वापरलं. आता इथं हॅजच वापरणार कारण याला परफेक्ट टेन्स मध्ये हॅज होता. ही हॅज बीन गोईंग. तो लिहित आहे. काय येईल?
He has been writing. He has been writing. तो वाचत आहे. काय येईल? He has been reading. तो वाचत आहे. Been reading. वाचत आहे. He has been reading. आता समर्थ सांगेल. नेक्स्ट. समर्थ चला मराठी वाच आणि इंग्रजी सांग. Been playing. मराठीतलं वाच आधी. मराठीचं वाचलं नाही. तो खेळत आहे. He has been. यस. दीपक तो खात आहे. दीपक रोहिणी फ्रॉम कारवाडी. हा. यांचे नाव घेतले त्यांनी बोला पटापट. He has been eating. तो खात आहे. He has been eating. बरोबर आहे. आता खालची क्रियापद वापरा. तिथं संधी आपण देऊयात. तर सुरुवातीला गणेशला. गणेश अहमदपूर. यस. अनुश्री धुळे. He has been lunching. आम्ही जेवण करत आहोत. कुठं आहे? तो जेवण करत आहे. अरे बाबा लंचिंग म्हणजे लंचिंग हे क्रियापद आहे का? तिथं लंच आहे का बेटा शब्द तो? आणि इथं लंच आहे का? ठीक आहे मी तुझ्या मनाचे क्रियापद धरलो असतो पण ते लंच क्रियापद आहे का? रोहिणी कसबे. He has been laughing. तो हसत आहे. He has been. Okay, right. Next. नवीन विद्यार्थी सोबत आहे कुठलं एक गोविंदराज. I can sir. जस्ट वेट. यस गोविंदराज कॅन यू. जमेल का? सोहम भांगे परभणी. He has been coming. तो येत आहे. कुठे एकदम आपल्या मनाला इथं क्रियापद. तेच तर इथं पाहतोय स्क्रीनवर. म्हणजे कुणाचं लक्ष आहे त्याच्यामुळे लागले विचारलं. म्हणजे आपलं लक्ष किती आहे ते पाहण्यासाठी. चला नेक्स्ट वन हु सेज. I can sir. सिंधू. I can. Hi sir. He has been sitting. तो बसत आहे. Yes, exactly right. Next. Sir, I can. I Yes. can. He has been working. तो काम कर रहा. I can. One. यस यस. दूसरे. He has been learning. शिकत आहे. Okay. Yes, sir. Hmm. been teach. तो शिकवत आहे. टीच येईल का? He has been teaching. He has been teaching. तो शिकवत आहे. Yes. Okay. Sir, I can. By yourself now. He has been cycling. Yes. मराठीत सांगा ना पहिलं. तो सायकलिंग करत आहे. आणि एक सायकल मिनिट चालवत आहे. सायकलिंग हे मराठी शब्द आहे का? नाही. मग ज्यांची व्हिडिओ बंद आहे त्यांनी व्हिडिओ चालू करा. नाहीतर फक्त
अत्यल्प जे कमी विद्यार्थी आहेत तेवढ्या पुरतं ठेवूयात, बाकीच्यांना रिमूव्ह करूयात. व्हिडिओ व्हिडिओ बंद चालू असू करा, द्या. रिमूव्ह करतोय. देल हम्म. येस आर्यन, आर्यन आहेस का? हो सर. ही हॅज बीन स्विमिंग. तो पोहत आहे. आणि आर्यन तुझं तू रिनेम नंतर करून घे, ते ए वर ठेवून दे. तुझं आपल्या नावामध्ये विनाकारण काही बदल करायचा नाही, तसलं ते R.N नको. स्वतःचं नाव ठेवा रे, आईचं वडिलाचं नाव ठेवू नका असं. स्वतःचं नाव परमानंद ठेवा. होते मांडवी. Yes, come on, be fast. Participate. Sir, I can. येस यशराज He is from परमानंद. अर्धापूर. He has been walking. तो चलत आहे. Sir, Yes. Then Pawan, you are not participating. श्रेयश. he has been closing. तो बंद करत आहे. गुड. पवन सांगू शकतोस पवन, एखादं? पवन. हा तेच, दोघांच्या तोडून एकच नाव निघालं. हॅलो पवन. पवन सांगू शकतोस का एखादं? निर्बन. Sir, I can. नो आय बघायला कॅन. लागलाय, त्याला काय ऐकू जायना गेले काय? हा तेच तर. वरद फ्रॉम पुणे. He has been jumping. मग व्हिडिओ चालू करायला आपल्याला अडचण नाही का? मोबाईल चालत नाही का बेटा? इज देअर एनी प्रॉब्लेम? No, sir. सो स्टार्ट युअर व्हिडिओ. ओके, लेट्स कंटिन्यू सर. मोबाईल एका जागी ठेव सिंधू. मोबाईल हात लावायचं नाही. कळत नाही का? दररोज 30 सूचना द्यावी का? मोबाईल घेऊन फिरलालीस का इकडं तिकडं? दिसण्यासाठी आपल्याला व्हिडिओ फार महत्वाचा आहे. त्याच्यासाठीच तर व्हिडिओ चालू करा म्हणते ना. तुमचे नखरे काय चालू आहेत ते कळतात आम्हाला. मी एक म्हणायला सांगू. हा, yes. ओके. He has been climbing. तो चढत आहे. ओके. तर मी एक सांग हा तर पुढचा प्रकार घेतील आता. Yes. आज तन्वीचा आवाज आलेला नाही आपल्याला. इज देअर तन्वी फ्रॉम वाई? Yes, sir. हा. Now third person singular number she, that is ती जात आहे. She has been going. Yes, yes. Very good. She has been Sir, going. मी पण सांगू. सांगे. She has been writing. Yes. यानंतरच राशी सांगेल. राशी निर्गुडे फ्रॉम अर्धापूर. Yes, sir. हा. वाचत आहे. She has been reading. व्हेरी गुड. नाव वरद फ्रॉम पुणे. ती खेळत आहे. She has been playing. गुड. सिंधू. ती खात आहे. She has been eating. eating. श्रीनिवास कुठे गेला? श्रीनिवास उठला का पटकन? बसतच नाही एका जागेवर. I can, sir. जस्ट वेट. प्राची. सर मी सांगितलंच नाही. मी संधी देतो बेटा. हा, नाही नेक्स्ट वन.
सुरुवातीला तू नको म्हणताना 3-4 सांगितले म्हणून तुला सध्या मी बाजूला ठेवले. प्राची, Yes, sir. काय सर म्हणजे आपल्याला काय जेवायला वाटलं नाही वेळेला? आपलं काय चाललंय तेच तर पाहतो मी ते व्हिडिओ मध्ये. दीपक, I can, sir. She has been speaking. ती बोलत आहे. then अभिनव, जाणार आहे तिथं भावना घे ना एखादा वाक्य. हा, next. अभिनव तू आता चिंचणी पुणे. ओके, She has been speaking. ती बोलत आहे. आता काय झालं गडबड होतं? करायचं नाही बेटा अभिनव. हा Sir, again. then Govindraj is a new student. She has been watching. ती बघत आहे. व्हिडिओ का चालू नाही तुझा बेटा? Which is the next word after speak? There are 5 words. First is speak, then second another is add, third is push, fourth is pull, and fifth is cut. So after speak, their sentence will be add. सेकंड सेंटेन्स सेकंड वर्ब वापरून सांगायचं आहे. Then we'll Use give the chance second to verb and Rohini then- Devgunde, कारवाडी. आता ही तुझ्यासाठी शेवटची संधी असेल कारण 3 वेळा तुझं नाव घेतलं पण 3 वेळेस तू हे केलेलं नाही. रोहिणी देवगुंडे यानंतर रिमूव्ह केलं जाईल आता व्हिडिओ सुद्धा बंद आहे तिचा. म्हणून म्हणलं ना. पार्टिसिपेंट घ्यायचं नसेल तर यायचं नाही बेटा. नाही, आता युट्यूब वरून 3 वेळेस बघायचं. झालेलं आहे. आता रिमूव्ह करतोय मी तिला. युट्यूब वरून बघत राहायचं होतं तुमचं तुम्ही. येस, ओके. त्यानंतर रुद्रा ऍडचं सांगशील बेटा, जमेल का बघ? Sir, येस आर्यन. she has been bowling. ती bowling करत आहे. तिथे शब्द कोणता आहे बेटा दुसरा स्पीकच्या नंतर? I can, sir. Bowling. Sir, I can. येस इंद्रायणी. She has been adding. हा, ती मिसळत आहे. राईट. मिळवत आहे किंवा मिसळत आहे. बर. देन I can, sir. Answer. नेक्स्ट वन. यूज नेक्स्ट वन. डोंट से अनदर वर्ड्स. सोहम. She has been pushed. ती धक्का देत आहे. Is it a push or pushing? Why you are using first one? Use ing form, no? Okay, sir. Say again, once again. Repeat it. She has been pushed. Arey, you are again saying push. Sir, pushing or push? Pushing. Sir, first I am tell na pushing. नाही म्हटलं बेटा, पुशच म्हटलास. नाही सर पुशिंग म्हणलो. व्हिडिओ परत एकदा चेक करून बघा. आता मला जास्त बोलू नको. चला नेक्स्ट. वेळ वाया घालू नको. सर और जयदेव. Yes, sir. काय म्हणून विचारायचं नाही पुन्हा कधीच. आता काय चाललंय तिकडे लक्ष पाहिजे. दुसरी मुलं काय कृती करतायत ते पाहायचं आणि सांगायचं. काय म्हणून नाही विचारायचं. काय काय ते का वाढवून ठेवले का काय आपण? She has been pulling. ती ओढत आहे. ओके. देन चान्स टू सिद्धार्थ. त्याचं खेळणं चालू होतं. मग तेच मी पाहतोय ना. सर्च व्हिडिओ चालू कर तुझा.
व्हिडिओ ज्याचा चालू नाही त्याला रिपीट केलं जाईल. व्हिडिओ घरी पाहतच असेल तर घरी सांगणारच आहे ना. क्या नाही सर? सिद्धार्थ, Who is Siddharth? शी हॅज बीन रनिंग. तिथं रन आहे का रे? लक्ष कुठे आहे तुझं? रुद्र काय शब्द आहे बरं शेवटचा? विच इज द लास्ट वर्ड? कट. कट. यूज. ती कापत आहे. शी हॅज बीन कट. कट येईल का? कटिंग. कटिंग कोणती? डोक्याची कटिंग का कोणती? सर म्हणजे आपण असं काही कापत आहे. पूर्ण वाक्य सांगशील? तुझं थोडं कॅमेरा थोडा खाली घे बेटा. ते तिथं वाक्यरचना आहे ना, ते वापर कर ना त्याचा. पत्र दिसतंय, तू कमी दिसतोय. येस येस, आता दिसतोय छान. लेट मी टेल. जस्ट वेट. हा सिद्धार्थ सांग, तुझा माईक बंद आहे बेटा. सिद्धार्थ, ती भाजीपाला कापत आहे. पण कुठे आहे भाजीपाला तिथं? ती कापत आहे. हा, शी हॅज बीन कटिंग. ओके. नेक्स्ट वन. ते. It has He, been she, it. It has been going. It has been writing. तो लिहत आहे. Then third to Aryan. It has been reading. ते वाचत आहे. Okay. Yes. Then Indraini. It has been playing. Okay. Very good. Then Sindhu. It has been eating. अरे वा, समोर यायच्या अगोदर तुझं तयार झालं. ते खात आहे. ते क्रम माहित झाला तुला की काय होतं पुढे ते. व्हेरी गुड. गुड. म्हणजे पुढे क्रियापद कोणतं होतं वाक्य न यायच्या अगोदर तुला माहित झालं की पाचवं काय आहे. ही तयारी पाहिजे बघा बेटा. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी गुड. नाउ यूज 5 वर्ड्स अँड मेक सेंटेन्स. फर्स्ट चान्स टू अनुश्री फ्रॉम धुळे. It has. तन्मय. Yes sir. First two Anushri, second one Tanmay. It has been using. ते वापरत आहे. Tanmay. It has listened. Hmm? It has been listening. In Marathi. ते ऐकत आहेत. Okay. Then Vrindavani from Latur. काय म्हणणार संजय बेट? काय चाललंय ते तुमच्या समोरच आहे. वृंदावनी फ्रॉम लातूर. यूज थर्ड वन. Use third. Be fast. Tell no. रोहिणी जाधव. Yes. येस वृंदावनी सांगते. येस सांग बेटा. गोविंद ते उगवत आहे. It has been growing. Okay. Then आर्यन तुला संधी दिलेली आहे. त्यानंतर संधी विवेकला. विवेक जमेल का बेटा? बघ प्रयत्न करून. विवेक. प्रांजल सांगणार आहे. छोटी विद्यार्थी. लास्ट टू प्रांजल. हे कुठे आहे रे? इथे आहे की ते? कुठे आहे? has got
वाक्य कोणतं चालू आहे आपलं? इट्स चालू आहे. It has been knowing. पुन्हा एकदा सांगशील? It has been knowing. हा, it has been knowing. म्हणजे काय होईल बरं? What is the meaning in Marathi? Can you say? नाही आलं तरी आपण यशराजकडे जाऊया. Yes, यशराज. Yes, बंदावणीचा मेसेज डिस्कनेक्ट होता. ओके बेटा, काय करते पाहता म्हणून बोलू शकतो. Sir, Yes. यशराज. can I see, sir? Has been knowing. Knowing. हा. In Marathi? ते माहिती घेत आहे. Yes. And last one to प्रांजल. प्रांजल सांगशील? From wine. Pranjal, are you ready? प्रांजल किंवा पवन, पीपी वरून कोणी पण एक जण. कोणती प्रांजल आहे ती? वाईची आहे का दुसरी प्रांजल आहे? जे असेल ते प्रांजलने सांगा. ओके, नाव चान्स टू जयदेव. टाइम अप. जयदेव फास्ट. Sir, I can. Yes. It has been catching. ते झेलत आहे. Yes. Exactly. Good. Okay, sir. Now we see the next one. They. Sir, तरी ते त्याती. I can. They have been going. Yes, right. सिद्धार्थ. Who says? They have been writing. Sir. They have been writing. Yes, next one, who says? Sir. Can I, sir? Shreyash. Let me tell. Shreyash. Sir, let me tell. Okay. Aryan. They have been reading. ते त्याती वाचत आहेत. Okay. Very good. Then Saharsh. Sir, मी सांगू? Who is Saharsh here? Yes, Saharsh. Sir, मी सांगू? Are you Saharsh here? They have been playing. ते त्याती खेळत आहेत. Okay. Yes. And Next. last one to Aryan. They Aryan, have been eating. ते त्याती खात आहेत. Yes. Good. म्हणजे Now पुढे काय tell from राहिलं these आपण 5 काय words. Now Use chance these to 5 Abhinav. verbs and tell the sentences. I can Chance I can to first Abhinav. tell. Abhinav. They have been giving. ते त्याती. If you are asking, then try to say, may I, sir? Or can I, sir? Don't use I can, don't use tell, let me tell. Okay, let me tell याचा अर्थ असा होतो की मला सांगू द्या. म्हणजे डायरेक्ट तुमचा आदेश झाला. तसं नाही, तुम्हाला विचारायचंय मी सांगू का? तर त्यावेळेला तुम्ही म्हणता की म्हणायला पाहिजे मे आय टेल, मे आय से किंवा कॅन आय से. दोन पद्धती. ओके, Rashmi. वाक्यरचनेत बदल करा. Rashi Nirgude. Yes. Sir, whose name is taking no, then tell that only. Rashi. ते त्याती. They have been sleeping. What is in Marathi?
ते त्याची झोपत आहेत. Yes. Okay. जर विद्यार्थी असतील तर गायकवाड नावाने आहेत. जर पालक असतील तर हरकत नाहीये, पण विद्यार्थी असतील त्या नारायण गायकवाड नावाने तर विद्यार्थी बोलतील. बहुतेक मला वाटते पालक असावेत, पण विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांनी बोलावं. न्यू नंबर नारायण गायकवाड. Yes. Who is there? Please tell. May I tell, sir? Yes, yes, Rohini. They have been putting. त्याचे ठेवत आहेत. हम्म. तर मॅडम हा, Can- असे सांगत आहेत काय? असे जस्ट वेट बेटा. त्या नंबरवरून जे कोणी असतील ते नारायण गायकवाड नंबरवरून व्हिडिओ चालू ठेवता आम्हाला लक्षात येते, म्हणजे विद्यार्थी आहेत का शिक्षक आहेत, म्हणजे आम्हाला ओळखायला नाही सर, विद्यार्थी नाही, हा म्हणून मला वाटलं नावावरून ओळखलं मी बहुतेक. पालक आहे. ओके ओके, धन्यवाद. पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. Thank you. वेलकम. Thank you, sir. सर, विद्यार्थ्याची लिंक पाठवली. बरं सर. हा, शाळेतले जवळपास 60 विद्यार्थी आहेत आता, 1ली ते 7वीचे. वा सर, थँक्यू. आता ते प्रत्येक पालक कोणी शेतावर. जर त्यांना झूमला जॉईन व्हायचं असेल तर झूमला सुद्धा प्रत्यक्ष संवादासाठी जॉईन होऊ शकतात. हा, तेच मी सांगा, काही पालकाशी कॉन्टॅक्ट केलं तर काही शेतात गेलो, पेरणीला गेलो, जे मोबाईल सोबत आहे. हो चालते. ठीक आहे सर. अगोदर कल्पना द्या सर, थोडस, म्हणजे जेव्हा आपले क्लास राहतील ना, थोडस कल्पना दिली म्हणजे मी काय दररोजच आहे ना. दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार इंग्रजीचा क्लास असतो. बरं, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. 333 दिवस झाला सर, कंटिन्यू आहे. ओके सर, माझे विद्यार्थी आहेत काही उत्सुक, त्यांना मी आवर्जून सांगेन. ओके सर, ओके. सर, तुम्हाला एक कॉल करा, मी तुम्हाला ऍड करतो सर ग्रुपमध्ये. मी ओके थँक्यू. तुम्हाला प्रत्येक मेसेज येत राहील सर. ओके चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकून देशील बेटा सरांसाठी. ओके, ठीक आहे. देन चान्स टू फोर्थ वर्क गिव्हिंग चान्स टू रोहिणी जाधव. रोहिणी जाधव, तुझं झालं का बेटा? झालं पुढे. Okay. बरं, फ्रॉम लोणीकंद, पुणे. they have been bringing मीन्स मी सांगू एक मिनिट थांब, इंद्राणी थांब. ब्रिंगिंग म्हणजे काय होतं बरं? व्हॉट्स द मिनिंग ऑफ ब्रिंग? सर सुरुवात होत आहे. नाही, ब्रिंग म्हणजे आणणे यस, ब्रिंग मीन्स आणणे, घेऊन येणे. आय एम ब्रिंगिंग. काय आणत आहे? मार्केट मधून भाजीपाला आणत आहे किंवा घरातून कुठली वस्तू आणत आहे. ओके, खरेदी करणं वेगळं, आणणे वेगळं. आहे ती वस्तू आणणे म्हणजे ब्रिंग, आणि वस्तू खरेदी करणे ते वेगळं. पुन्हा नंतर आपल्याला येईल त्या क्रियापदामध्ये. ओके, लास्ट वर्ड टू अनुक्रिय. ते त्याची चढत आहेत. ओके. Okay. We see the next one now. Present perfect continuous tense. What was the pattern? This was the pattern of present perfect tense. पूर्ण चालू पूर्ण वर्तमान काळ या काळाचा हा पॅटर्न होता. सिंगुलर नंबर, प्लुरल नंबर. फर्स्ट पर्सन सिंगुलर नंबर, I have been going. First person plural number, we have been going. Second person singular number, you have been going. Second person plural number, you have been going. Third person singular number, he has been going, she has been going, it has been going. And third person plural number, they have been going. This is the pattern of present perfect continuous tense. Now I say once again and read it. I have been going, we have been going, you have been going, you have been going, he has been going, she has been going, it has been going, they have been going. Do you understand? Can I say? Yes. I have been going, we have been going, you have been going,
you have been going, he has been going, she has been going, it has been going, they have been going. Yes. Indrayani? I have been going, we have been going, you have been going, you have been going, he has been going, she has been going, it has been going, they have been going. ओके. Got the idea about it? पाठ झालं का पण सुरुवातीपासूनच? Yes, sir. प्रत्येक पॅटर्न मी विचारणार आहे, नंतर ओरली परीक्षा होती त्यावेळेला जर नाही आलं तर मग बघा तुम्ही, त्यासाठी अगोदरच पाठ करून घ्या. हा पॅटर्न लक्षात ठेवा. Now sentence pattern, what is here? What is the formula? S plus have oblique has plus been plus V4. S म्हणजे सब्जेक्ट कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद हॅव किंवा हॅज. हॅव कुठं वापरतात आणि हॅज कुठं वापरतात आता हे तुम्हाला सेंटेन्स पॅटर्न मध्ये समजलेलं आहे. फक्त ही शी इट यांच्यासोबत हॅज येतं, बाकी सगळ्यांसोबत हॅव येतं. आणि प्रत्येकाच्या पुढं बिन येतं कारण हे कंटिन्युअस टेन्स आहे. आणि V4 म्हणजे काय? V1 प्लस ING, त्याला आपण क्रियापदाचं ING रूप असं म्हणतो. कर्ता अधिक हॅव हॅज प्लस बिन प्लस क्रियापदाचे ING रूप किंवा इंग रूप. हा पॅटर्न, हे जे सूत्र आहे हे सूत्र मात्र आपल्याला तोंडपाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या पॅटर्न नुसार कुठलंही या काळातलं वाक्य तयार करा, ते तयार होतं. लक्षात येतं? नाव टुडेज होमवर्क. राईट डाऊन द गिवन चार्ट युजिंग एनी 5 वर्ड्स. तुम्ही फक्त वाक्य तयार करत आहात. जेवढे काही आपल्या ओनली ग्रुप्स वरती, ओनली स्टुडंट ग्रुप वरती जे वाक्य टाकलात, फक्त वाक्य टाकलात. जो माझा पहिला प्रश्न आहे तो चार्ट तयार करा, हा चार्ट मात्र कोणी तयार करायला तयार नाही. आय, वी, यू, ही, शी, इट, दे ह्याचे वाक्य तर तयार करायला सांगितलेलंच आहे. त्या व्यतिरिक्त तो चार्ट तयार करायला सांगितलंय. मी अगोदर जो चार्ट दिलेला होता तुम्हाला, हा जो चार्ट होता ना, हा चार्ट मात्र तुम्ही तयार करत नाही. जसं इथं आय हॅव बीन गोईंग आहे, हा गोईंग क्रियापद काढून टाका, गोच्या ऐवजी दुसरा क्रियापद घ्या. तर असे 5 क्रियापद घेऊन हा चार्ट तयार करायला सांगितले. आणि हा चार्ट 5 तयार केलेले जे चार्ट आहेत ते सुद्धा तुम्ही ग्रुप वरती टाकायचे आहेत ते पाहण्यासाठी. तर ते काम करा. फक्त दुसरा प्रश्न जो आहे त्यातलेच तुम्ही काम करत आहात. सेंटेन्स, प्रिपेअर सम सेंटेन्सेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे जे वाक्य आहेत ते वाक्य तयार करायला. पण पहिला प्रश्न तुमचा राहून चाललाय. सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि सगळ्यांनीच टाकलं पाहिजे.